नमस्कार, आपण पाहत आहात बेधडक महाराष्ट्र। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खालापूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे। खानाव पंचायत समिती गणात परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भूषण पाटील यांनी आपल्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे। गावोगावी भेटी देत भूषण पाटील मतदारांशी थेट संवाद साधत असून प्रचाराच्या पहिल्याच टप्प्यात त्यांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसतो आहे। पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण, शेतकरी आणि युवकांचे प्रश्न हे त्यांच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत। या प्रचारात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। परिवर्तन विकास आघाडीने खानाव गणात आक्रमक सुरुवात केल्याने येथील निवडणूक लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत। अधिक घडामोडींसाठी पाहत रहा बेधडक महाराष्ट्र। खूप छान वाटतंय, कारण का जो महिलांचा उत्साह आहे, तरुण वर्गांचा उत्साह आहे, विशेष करून थोर मोठे आमच्या बरोबर राहतात, त्यांचा उत्साह बघून ते जे घोषणा देतात, त्यांची जी धडपड आहे आम्हाला निवडून आणण्यासाठी, की त्यांचा उत्साह बघून आमचा थकवा नक्कीच दूर होतोय। खूप छान प्रतिसाद देत आहेत, सर्व महिला औक्षण करतायत। ते म्हणतात की ताई, ही विजयाचंच औक्षण आहे तुमचं, तुम्ही असंच पुढे काम करत राहा, कायम आम्ही तुमच्या पाठीशी राहणार आहोत। ज्या काही रखडलेल्या योजना आहेत, सर्वप्रथम म्हणजे जलजीवनची योजना आहे, जे महिलांच्या डोक्यावरचा हांडा आहे तो आम्हाला सर्वप्रथम खाली काढायचा आहे आणि त्यांच्यासाठी घर बसल्या कुठला लघु उद्योग देता येईल त्यासाठी माझा जास्त कल राहणार आहे। आणि बऱ्याचशा योजना असतील, आमच्या बऱ्याच गोष्टी मनामध्ये आहेत, डोक्यामध्ये आहेत, ते नक्कीच अंमलात आणू आम्ही। श्री गावडाई देवी, श्री झोलाई देवी, श्री रामवर्धानी देवी चरणी आम्ही या रानसाईच्या मंदिरामध्ये नतमस्तक झालो। आणि आता जेव्हा आम्ही प्रचाराला सुरुवात केली, त्या बहुसंख्य संख्येने युवक आमच्या पाठीशी उभे आहेत। त्याचप्रमाणे ही जी आमची परिवर्तन विकास आघाडी आहे त्या माध्यमातून आम्ही घरोघरी जात आहोत। प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे। आणि ज्याप्रमाणे तुम्ही बोललात, तर मी प्रचाराला सुरुवात कोणतंही आरक्षण पडो, मग ते कोणत्याही याचा असो, त्याच्यामध्ये तमा न बाळगता की तुम्हाला सर्वसाधारणच आरक्षण पडेल तेव्हाच तुम्ही कामाला सुरुवात कराल, असे कोणतेही मनामध्ये मी ठेवलं नव्हतं। आणि आधीच मी माझे वाढदिवस असतील त्या निमित्ताने पकवात वाटप आणि टाळ वाटप भजनी मंडळांना, जवळजवळ 35 भजनी मंडळांना मी टाळ आणि पकवात वाटप करून परमार्थ कसा रुजवता येईल या संकल्पनेतून मी पहिलं पाऊल या 36 विभागामध्ये ठेवलेलं आहे। प्रतिसाद मला मागच्या ग्रामपंचायत मध्ये लोकांनी भरभरून जे यश दिलं, त्याच्याच माध्यमातून ते यश घेऊनच मी जे विरोधकांना चारी मुंड्या चित केलेलं आहे, खोटं बोल पण रेटून बोल, ही जी त्यांची संकल्पना आहे ती मला या येत्या काळात मोडून काढायची आहे आणि विकासाच्या कामातून गप्प राहून मला त्यांना उत्तर द्यायचं आहे।